देसाई शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र. आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेले 3 महिने आपले सर्वांचे लाडके विश्वास खोपडे आमचे सर्वांचे उपचार घेण्यासाठी ॲडमिट आले होते आणि त्यांना इथं ॲडमिट करण्या पाठीमागं आमच्या ब्राह्मणे सरांचं फार मोठं योगदान आहे. ब्राह्मणे सर सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते काही NGOचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर ते सामाजिक काम देखील चांगल्या पद्धतीने करत आहेत. ते आणि आम्ही मिळून आता इथून पुढं आणि जोमानं काम करणार आहोत. तर त्यांनी यांना इथं आमच्या इथं येऊन ॲडमिट केलं. ॲडमिट करत असताना त्यांची काय अवस्था होती, त्यांना उपचार घेतल्यानंतर काय कशा पद्धतीने त्यांच्यावरती उपचार झाले, त्यांना आमच्या केंद्राबद्दल काय वाटलं, आपण थोडक्यात खोपडे साहेबांच्याकडे जाऊन घेऊया. नमस्कार. तुम्ही इथे किती दिवसापूर्वी आला होता? 3 महिन्यापूर्वी आला तेव्हा तुमची काय परिस्थिती होती? खूप बिकट परिस्थिती. मला चालत नव्हते, परत वजन कमी होतं, डायजेशन त्यामुळे मी त्रास काय काय होत होते? त्रास म्हणजे मला भूक लागत नव्हती. बरं. परत कधी मध्ये पोटात दुखायचं. दारू पिल्याशिवाय माझं काहीच हेच नव्हतं, चालत नव्हतं. झोप लागायची? अजिबात नाही झोप लागली. बरं. अजून काय त्रास होत होता? काय ते नशा डोक्यात होती, त्यामुळे काही बाकीचं काही सुचायचं नाही. 2-3 दिवसात मी कवर खावा कवर चालू. तुमच्यावरती इथे उपचार व्यवस्थित झाले? हो, एकदम व्यवस्थित उपचार झाले. काही चुकीची वागणूक नाही? काय नाही, काय नाही. जेवण चांगलं आहे? हो, जेवण एक नंबर आहे. काय वजन वगैरे काय वाढलंय का? वजन जवळजवळ माझं 70च्या आसपास होतं, आता 85 पर्यंत गेले. 15 किलो वजन तुम्ही वाढवलेलं आहे. तर चांगली गोष्ट आहे. खरं आहे काय? बरोबर. तर आमच्या केंद्राबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं केंद्र खरंच जे दारू पितात त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करते. व्यसन तर कुठलीच करू नये. इथनं गेल्यानंतर मला तर समजले, बाकीच्यांनी पण तसं समजावं की व्यसन ह्यामध्ये काही जीवन नाही आहे. त्यातनं पूर्ण बाहेर पडून आपलं रेग्युलर जीवन करण्यासाठी. तर आतमध्ये आमच्या जे व्यसन वगैरे तुम्हाला त्याला दिलं जातं? काही नाही, काही नाही, बिलकुल व्यसन काही नाही. फक्त सकाळी नाश्ता, चहा. नाश्ता मिळतो का पोटभर? हो, पोटभर. काय काय असतो? पोहे, उपीट, शिरा, मिसळ वगैरे खायला? मिसळ पण असते आम्हाला. जेवणामध्ये काय काय असतं? जेवणात चपाती, भाजी, आमटी, नॉनव्हेज असतं, अंडी असतं. किती दिवस नॉनव्हेज खाते? अरे बाबा, या महिन्यात नुसतं नॉनव्हेज नाही चालत तर बरेच दिवस नॉनव्हेज खायला मिळलं. हो, प्रति वाढदिवशी तर बाहेर गेलेले त्यांनी पण आणून दिलं. बकरी ईद होती. बकरी ईदला एक 27-28 किलोचा बकरा आणला होता. 3 दिवस खाल्ला आम्ही. तुमच्यासाठी झाला? आमच्यासाठी म्हणजे इथल्या लोकांसाठी? इथल्या लोकांसाठी झालं. बरं. त्याच्या पाठीमागं चिकन वगैरे पण? हो, चिकन ड्रायव्हर. गेल्या मला वाटतं 2 आठवडे तुम्ही शाकाहारी कमी पण मांसाहारी जास्त खाल्ले ना? हो. तर अशा पद्धतीने जेवण पण इथं जेवण असतं. चहा कसला असतो? चहा कोराचा असतो, गवती चहा असतो. चांगला आहे का? हो, चांगला आहे, चांगला. इतर लोकांनी पण तो चहा प्यायला पाहिजे का? हो, प्यायलाच पाहिजे. मी आता इकडे गेल्यानंतर तो चहा पिणार. गवती चहा नाही मिळाला तरी पण कोरा चहा पिणार. तर तुम्ही आज व्यसनमुक्त झाला आहात, त्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद देतो. तुम्ही झाला म्हणून लक्षात आलं. तर मॅडमनं थोडक्यात विचारलं की तुम्हाला सुरुवातीला कसं वाटतं होतं, काय काय त्रासातून तुम्ही गेला, आता तुम्हाला कसं वाटतं? आता छान वाटतंय. त्रास भरपूर काढला. गेलं तर गेलं, आता काय होत नाही. आता छान वाटतंय. असं प्रत्येकाचं मग त्यांच्याकडे बघून कसं वाटलं? छान दिसत आता. तब्येतीमध्ये काय फरक वाटला? विचारामध्ये काय बदल वाटला? चेहऱ्यामध्ये बदल वाटला. तर एकंदरीत तुम्ही खुश आहात तुमच्या पेशंटकडे बघून? हो, आहे. तर तुम्हाला पण आता वेगळं बोलायची काही गरज असेल पण आपण थोडक्यात महत्त्वाचं जाणून घ्यायचं आपल्याला ब्राह्मणे सरांच्याकडून. ब्राह्मणे सर आपल्या समाजामध्ये असणाऱ्या इतर लोकांच्याकडे उदी असतात, ते सामाजिक कार्य करत असतात. त्यांनी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून थोडंसं आपलं 2 शब्द सांगावं. नमस्कार. मी वेल्हे तालुक्यामध्ये पाऊलवाट फाउंडेशन नावाची एक संस्था चालवतो आणि ग्रामीण भागात आणि शहरी भागात सर्वत्रच दारू हा प्रचंड मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य पूर्ण जात आहे. तर त्यामुळे आज या ठिकाणी मला काही महिन्यांपूर्वी जेव्हा माहिती कळली आणि खोपडे कुटुंबीय
विशेषतः मुलींमुळे हे खूप आमचं जवळचं आहे. मुलींच्या शिक्षणामुळे मुली खूप हुशार आहेत आणि शक्ती स्वरूप आहेत चौघीजणी, आणि तशाच सती सावित्री आहेत. त्यांच्यामुळे हे कुटुंब उद्ध्वस्त होताना बघवत नव्हतं. दत्तकृपेने माझं कसं काय ऐकलं यांनी मला माहित नाही, पण त्या दिवशी एक दिवशी सकाळी शेवटी उचलून घेऊन आलो इथे. या केंद्राबद्दल फक्त ऐकीव माहिती होती, पण आज प्रत्यक्षामध्ये 3 महिन्यांनंतर, कारण की मला सुद्धा संपर्क काहीच नसल्यामुळे काहीच माहिती नव्हतं 3 महिन्यामध्ये काय बदल घडलेला आहे. पण मुख्यतः जो मानसिक बदल घडलेला आहे, विचारांमध्ये बदल घडलेला आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे मला जाणवत आहे. आणि त्यामुळे याचा फायदा निश्चित भरपूर इतर लोकांना होईल. करून घेऊ एवढा आपण प्रयत्न करू. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आपण पण एक आपली सामाजिक बांधिलकी म्हणून मी सर्व लोकांना मी आवाहन करतो, आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचा आपल्या समाजात असणाऱ्या लोकांना, आपल्या कुटुंबामध्ये पाहुण्यापाईमध्ये असे जे त्रस्त असणाऱ्या लोकांना आमचा पत्ता द्या, आणि आपण सर्वांनी मिळून ह्या व्यसनमुक्त भारत अभियान हे आमचं स्वप्न आहे संस्थेचं, ते पूर्णत्वास न्यायला आपण सर्वांची मदत होईल. सर्वांना परत एकदा धन्यवाद. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.